मुंबईसह राज्यात पावसाळ्यात अनधिकृतपणे ताडी विकली जात आहे। केमिकल टाकून ताडी विकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हाच मुद्दा काल सभागृहात मनीषा चौधरींकडून उपस्थित करण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत आमदार भाजपच्या मनीषा चौधरी आहेत। ताई, काय सांगाल, काल तुम्ही सभागृहामध्ये ताडीचा मुद्दा मांडला। एकीकडे पावसाळ्यामध्ये ताडी ही विकली जात नाही, तरी सुद्धा अनधिकृतपणे केमिकलची ताडी जी आहे ती विकली जाते। काय नेमकं तुम्ही त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित? ताडीचे पट्टे आणि ताडीच्या परमिशन ह्या शेतकऱ्यांना दिल्या जातात, पण आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये माडाची किंवा खजरीची ताडी काढली जात नाही आहे, सगळे पट्टे बंद आहे। मग मुंबईमध्ये जी ताडीची दुकानं आहेत ह्या दुकानावरती ताडी विकली जाते। नुसती विकली नाही, ते ताडीचं विक्री करताना नियम काय आहेत का त्या झाडाच्या पट्ट्याखालीच तिकडेच प्यायची असते। हे लोक बॉटलमध्ये भरून देत आहेत आणि हे केमिकलयुक्त ताडी आहे आणि ही केमिकलयुक्त ताडी आता पावसाळ्यामध्ये बनवून लोकांबरोबर जर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अतिशय घातक आहे। जसं मालवणीला मागच्या वेळेला दारूचा हा प्रकार घडलेला होता, असा ताडीचा होऊ नये म्हणून मी काल औचित्याच्या मुद्द्यामार्फत सभागृहामध्ये सरकारचं लक्ष वेधलंय आणि अजितदादांना सुद्धा याचं पत्र दिलेलं आहे मी की ह्याच्यावर कठोर कारवाई करावी। सरकारमधले जे नेते आहेत, माणिकराव कोकाटे असतील, बबनराव लोणीकर असतील, यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे। हे बघा, बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला नाही आणि समजा त्यांनी स्वतः स्पष्टीकरण केलेलं आहे की मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।